श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार। आज वैशाख कृष्ण चतुर्दशी दत्त संप्रदायातील दोन महापुरुषांची दोन महात्म्यांची जन्मतिथी। अलीकडच्या काळामध्ये होऊन गेलेले थोर दत्तावतार परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री मामासाहेब देशपांडे महाराज यांचे उत्तराधिकारी यांचे शिष्यद्वय असलेले परमपूज्य सद्गुरू मातोश्री श्री शकुंतलाताई आगटे व परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांची ही जन्मतिथी। एकाच परंपरेतील एकाच काळात कार्यरत असलेल्या या दोन सत्पुरुषांची जन्मतिथी एकाच दिवशी असणं हा केवळ दैवी योग आहे। 20 मे 1947 ला मातोश्री शकाताईंचा जन्म झाला होता। त्यांनी प्राथमिक शिक्षण पुण्यात घेतलं, त्यानंतर मग त्यांनी केमिस्ट्रीमध्ये डिग्री मिळवली, मास्टर्स केलं, त्यानंतर त्यांनी बराच काळ अध्यापकाचं कार्य केलं। पण आपल्या सद्गुरू मामांच्या आज्ञेने सद्गुरू मातोश्रींनी जगातील 5ही खंडांमध्ये भ्रमण केलं, आपल्या गुरु परंपरेचं कार्य केलं। 40,000हून अधिक परदेशी नागरिकांना त्यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केलं। हजारो लोकांना त्यांनी दीक्षा देऊन कृतार्थ केलं, त्यांना परमार्थ मार्गावर अग्रेसर केलं। परमपूज्य मातोश्री शकाताईंवरती भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांची पूर्ण कृपा होती। त्या परमकृष्ण भक्त होत्या। त्यांनी आजीवन आपल्या सद्गुरुनाथांची म्हणजे मामा महाराजांची आज्ञा पाळली आणि आपल्या गुरुपरंपरेचं कार्य केलं। आजीवन त्यांनी संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार केला। परमपूज्य सद्गुरू शिरीषदादांचा जन्म 13 मे 1961 ला विदर्भातील जळगाव जामोद येथे झाला होता। परमपूज्य सद्गुरू दादांनी आपलं प्राथमिक शिक्षण विदर्भातील वणी येथे पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी कराड येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी मास्टर्स इन इंजिनियर हे शिक्षण पूर्ण केलं। याच दरम्यान त्यांना मामांचं दर्शन घडलं, मामांचं मार्गदर्शन मिळालं आणि 1981 ला श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मामांनी सद्गुरू दादांना शक्तिपात दीक्षा दिली। त्यानंतर आपल्या परंपरेचं उत्तराधिकारी पद पण दिलं। परमपूज्य सद्गुरू दादा हे जन्मसिद्ध महात्मे, त्यांनी आजवर 125 पेक्षा जास्त ग्रंथांचं लेखन केलं। परमपूज्य सद्गुरू शिरीषदादांनी लिहिलेल्या एकूण वाङ्मयाचा जर विचार केला तर 20,000 पेक्षा जास्त पृष्ठांचं हे वाङ्मय आहे। परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री मामा महाराजांकडे भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांची कृपा परंपरा त्यांच्या मातोश्रीकडनं आली होती। त्यानंतर लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांची जी शक्तिपात गुरु परंपरा आहे ती योगीराज गुळवणी महाराजांकडनं आली होती आणि ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानाची कृपेची परंपरा ही त्यांच्याकडे आली होती आणि अशा विविध परंपरेचा समन्वय मामा महाराजांच्या ठिकाणी झाला होता। आणि पुढे हीच परंपरेची कृपाशक्ती त्यांच्या शिष्यद्वयांमध्ये म्हणजे सद्गुरू शिरीषदादा कवडे आणि परमपूज्य सद्गुरू मातोश्री श्री शकाताईंच्या ठिकाणी आली होती। तर अशा या दिव्य दोन्ही सत्पुरुषांची आज जन्मतिथी। मामांच्या या शिष्यद्वयांच्या चरणी कोटी कोटी वंदन, कोटी कोटी प्रणाम करतो आणि ही सेवा मामांच्या आणि या सद्गुरुद्वयांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच थांबतो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरू योगीराज श्री मामा महाराज की जय। नमस्कार।